ओके. हॅलो एव्हरीवन. आवाज येतोय का? मला जरा एकदा पटकन स्पीकर ऑन करून मला पटकन सांगा, म्हणजे आपण लेक्चर स्टार्ट करूया. सफा आवाज येस येतोय? मॅडम. ओके, ठीक हो आहे. मॅडम येतोय. ओके, थँक्यू सो मच. ओके, आतापर्यंत आपण मीन, मेडियन आणि आता थर्ड पार्ट आहे आपला मोड. ओके, तर आतापर्यंत आपण मीन, मेडियन वरती सगळे टॉपिक्स बघून झालेले आहेत. मीन आणि मेडियन हा तुम्हाला बेसिकली सगळा काय जो बेसिक पार्ट होता तो तुम्हाला कळालेला असेल. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे आपला मोड. आता मोड मीन्स वॉट ते पहिल्यांदा बघून घ्या. मोड इज डिफाइंड ॲज द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. जो तुम्हाला रॉ डेटा दिलेला असेल त्या रॉ डेटामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणत्या नंबर्सची आहे तो तुमचा काय असणार आहे, तो त्या रॉ डेटामधला तुमचा मोड असणार आहे. ओके, तर आता काय सांगितलेलं आहे बघा. मोड इज डिफाइंड ॲज अ व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. इफ इच व्हॅल्यू ऑकर्स ओनली वन्स then there is no mode or all values are modes. ओके, म्हणजे सपोज जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू असेल, फॉर एक्झाम्पल म्हणते की एखादा रॉ डेटा मिळालेला आहे, तर रॉ डेटामध्ये 20 हा नंबर जर 6 टाइम्स रिपीट झालेला असेल, मी म्हणते 10-20 नंबर्स दिलेले आहेत, 20 नंबर्समध्ये 6 टाइम्स तुमचा 20 हा नंबर तुमचा काय आलेला आहे, रिपीट झालेला आहे. आणि 4 टाइम्स सपोज वी कन्सिडर ॲज अ 14 नंबर हा तुमचा 4 टाइम्स रिपीट झालेला आहे. तर जो तुमचा मॅक्झिमम असणार आहे, ज्या व्हॅल्यूची किंवा ज्या नंबर्सची फ्रिक्वेन्सी ही जास्त असणार आहे, म्हणजे 6 ही काय झाली मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी रादर दॅन 4, राईट. त्याच्यामुळे काय असणार आहे, तो 20 हा नंबर हा तुमचा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीने रिपीट झालेला आहे. त्याच्यामुळे तुमचा मोड कोणता असणार आहे त्यावेळेला 20. ओके, म्हणजेच काय मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी ज्या नंबरची असते तो नंबर तुमचा काय असतो, मोड असतो. ओके, तर काय सांगितलेलं आहे पुढे बघा. इफ देर आर 2 or more व्हॅल्यूज ऑफ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी there will be 2 or more modes. Okay, such frequency distribution is called as a multimodal. ओके, म्हणजे जर सपोज एखाद्या रॉ डेटामध्ये तुम्हाला जर 14 हा नंबर 6 टाइम्स तुम्हाला रिपीट झालेला आहे, म्हणजे 14 ची फ्रिक्वेन्सी किती आहे 6 आणि 20 ची सुद्धा फ्रिक्वेन्सी जर 6च असेल, 20 हा नंबर 6 टाइम्स जर तुमचा रिपीट झालेला असेल आणि 14 हा नंबर सुद्धा तुमचा 6 टाइम्स रिपीट झालेला आहे, विच इज मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, तर त्यावेळेला काय असणार आहे, बोथ नंबर्स आर काय असणार आहे त्यावेळेला मोडच असणार आहेत. ओके, आणि त्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनला काय म्हणतात की मल्टी मॉडल, म्हणजेच काय एक पेक्षा जास्त आलंय म्हणून मल्टी. ओके, मॉडल फ्रिक्वेन्सी जास्त वेळा आहे म्हणून मग काय म्हणतो त्याला आपण मल्टी मॉडल. ओके, पुढचा पार्ट सांगितलेला आहे. दस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन विथ 2 मोड्स इज कॉल्ड ॲज अ बायमॉडल, विथ 3 मोड्स कॉल्ड ॲज ट्रायमॉडल. ओके, म्हणजेच काय सांगितलेलं आहे, 2 टाइम्स जर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपल्याला मॅक्झिमम मिळालेलं आहे, म्हणजेच 2 मोड्स आलेले आहेत आपल्याला अवेलेबल आपल्या डेटामध्ये, त्याच्यामुळे ते जे फंक्शन आहे ते तुमचं काय असणार आहे, तुमचं बायमॉडल फंक्शन किंवा बायमॉडल डिस्ट्रीब्युशन असणार आहे. ओके, आणि 3 वेळा जर 3 मोड्स आलेले असतील तर त्यावेळेला काय म्हणू शकतो आपण ट्रायमॉडल फ्रिक्वेन्सी. ओके, तर हा जो एक आपला बेसिक पार्ट ओव्हरव्ह्यू झाला. आतापर्यंत बघा आपण मीन म्हणजे काय केलं होतं, संपूर्ण डेटाचं आपण काय करत होतो, ऍडिशन करत होतो, डिवाइड बाय नंबर ऑफ युनिट्स जे काय असेल ते कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला मीन मिळत होता. मीडियन मध्ये काय केलं होतं की पूर्णपणे डेटा असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण सिक्वेन्शियली लावत होतो, आणि त्याच्यानंतर जो सेंट्रल पार्ट असेल किंवा सेंट्रल व्हॅल्यू जी काय असेल ती तुमची काय असतो, तुमचा मीडियन. जर तुमचा इवन ऑड नंबर असतील तर ऑड नंबर्सला आपण काय करत होतो, n/2 जो व्हॅल्यू येईल तो तुमचा काय होतो, तुमचा त्यावेळेला ठिकाणी मीडियन येत होता. आणि जर इव्हन व्हॅल्यूज असतील तर आपण काय करत होतो, n/2 आणि सेकंड काय n/2 + 1, ह्या दोन्ही व्हॅल्यूंची जी काय त्यांचा मीन असेल, जो काय त्यांचा सेंट्रल नंबर असेल तो तुमचा काय होता, तुमचा मीडियन मिळत होता. आता मोडच्या कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, मोड म्हणजे सांगितलेलं आहे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, म्हणजे तुमच्या डेटामध्ये एखादा नंबर किती वेळा रिपीट झालेला आहे हा आपल्याला ह्याच्यामध्ये बघावं लागणार आहे. ओके, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणत्या नंबरची जास्त आहे ती बघायची, आणि त्या नंबर्सपैकी ज्या कोणत्या नंबरची व्हॅल्यू ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असेल, मॅक्झिमम टाइम रिपीट झालेला असेल, तर तो काय असणार आहे, तुमचा मोड असणार आहे. ओके, त्याच्यानंतर मल्टी मॉडल म्हणजेच काय, मोर दॅन 1 ज्या काय फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला मिळतील तो सगळा पार्ट तुमचा काय असणार आहे, मल्टी मॉडल तुमचा पार्ट येणार आहे. ओके ओके,
तर हा जो पार्ट आहे आपला मोडमध्ये आपल्याला सांगितलेला आहे की मल्टीमोडल आणि मल्टीमोडलमध्ये अजून दोन पार्ट्स मिळतात आपल्याला, एक बाय मॉडेल आणि सेकंड वन मिळतो ट्राय मॉडेल. बाय मॉडेल मध्ये काय होतं की 2 टाइम्स तुमची फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला दोन मोड्स आले, तो असतो आपला बाय मॉडेल, आणि 3 टाइम्स मोड्स आले तर त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे, ट्राय मॉडेल. तर हा आपला एक बेसिक पार्ट मोड्सचा बघितला, तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघून घेऊया आपण इथे. ओके, आता काय सांगितलेलं आहे, व्हेन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज स्मॉल मोड इज ऑब्टेन्ड बाय ग्लान्स बाय लुकिंग विच वन ऑफ द ऑब्झर्वेशन्स ऑकर मोस्ट फ्रिक्वेंटली. हा इन्स्पेक्शन म्हणजे आपण इन जनरल आपण बघितल्यानंतर डायरेक्टली सांगू शकतो की कोणता नंबर मॅक्झिमम आहे. फॉर एक्झाम्पल आता एखादं एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला कळेलच. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरं एक मेथड दिलेली आहे, बाय मेकिंग डिस्क्रीट सिरीज और ग्रुप सिरीज. Okay, when the number of observation is a large, convert in individual series into a discrete or a group series and locate mode accordingly. Okay, आता बाय इन्स्पेक्शन म्हणजे काय, आपण बाय बघून किंवा असं एखादं छोटा डेटा दिलेला असेल 10, 20 नंबर्सचा वगैरे, तो तुम्ही काय करू शकता, मॅक्झिमम टाइम कोणता नंबर रिपीट झालेला आहे तो बघून डायरेक्टली तुम्ही तुमचा मोड तुम्ही कॅल्क्युलेट किंवा ऑब्टेन करू शकता. पण जर सपोज डिस्क्रीट सिरीज दिलेली असेल, ओके, आतापर्यंत तुम्हाला डिस्क्रीट सिरीज पण माहिती आहे आणि ग्रुप सिरीज म्हणजे पण काय माहिती आहे, ओके, माहिती आहे ना डिस्क्रीट नंबर्स कसे आपण रिप्रेझेंट करतो, ग्रुप नंबर. मला प्लीज पटकन रिप्लाय द्या. ग्रुप सिरीज वगैरे माहिती आहे ना, मी 2-3 वेळा ह्याच्यावरती मी पॉइंट्स डिस्कस केलेला आहे. मला पटकन रिप्लाय द्या कुणीतरी. अंकिता, इशरत, रिदा, ऋतिक, आवाज येतोय माझा? शुभम, हॅलो, आवाज येतोय का? स्पीकर ऑन करा. हा, हो सफानी मॅडम. केलं. ग्रुप सिरीज आणि डिस्क्रीट सिरीज काय आठवतंय का, काय मागच्या 2 लेक्चर्स मध्ये झालेलं आहे बघा, माहिती आहे ना? सफा, ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला डिस्क्रीट सिरीज आणि ग्रुप सिरीजचा जे आपला जो काही पार्ट होता, म्हणजे बघा जे आपले नंबर्स दिले होते डिस्क्रीट फॉर्म मध्ये दिले होते आणि सेकंड ग्रुप फॉर्म मध्ये. ग्रुप फॉर्म मध्ये म्हणजे कसं सांगितले होते की एखादा ग्रुप दिला होता की 0 to 10 मध्ये जर 4 स्टुडंट्स असतील, 10 to 20 मध्ये 5 स्टुडंट असेल, हा जो काही पार्ट होता तो आपला ग्रुप सिरीजचा पार्ट होता. ओके, त्या टाईपचे जर तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले असेल आणि त्याचा जर तुम्हाला मोड कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल, तर त्यावेळेला तुम्हाला बट ऑब्वियस तुम्हाला एखादा फॉर्म्युलाचा इम्प्लिमेंटेशन करावं लागेल आणि त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला काय करावं लागेल, तो तुमचा मोड कॅल्क्युलेट करावा लागेल. कारण की इन केस ऑफ ग्रुप फ्रिक्वेन्सी और डिस्क्रीट सिरीज मध्ये त्यावेळेला तुम्हाला डायरेक्टली तुम्ही तुमचा आन्सर आहे तसं कॅल्क्युलेट करू शकत नाही. जर तुम्हाला एक सिम्पल डेटा दिलेला असेल जो तो बाय इन्स्पेक्शन म्हणजेच काय म्हणता येईल आपण की तो बघून सुद्धा आपण आपला आन्सर डायरेक्टली सांगू शकतो की बाबा एखादा नंबर हा जास्त फ्रिक्वेन्सीज मध्ये तो काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे, त्यावेळेला आपण डायरेक्टली त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो. पण इन केस ऑफ ग्रुप सिरीज अँड डिस्क्रीट सिरीज तुम्ही तुमचा डायरेक्टली आन्सर हे सांगू शकत नाही. सो दॅट्स वाय तिथे तुम्हाला फॉर्म्युलांची नेसेसरी आहे. तो फॉर्म्युला मी तुम्हाला पुढे देते. ओके, आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, विथ द हेल्प ऑफ मीन अँड मेडियन. आता इन केस तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर मीन आणि मेडियन दोन्ही टर्म्स दिलेले असतील, मीन पण मिळालेला आहे आणि मेडियन पण मिळालेलं आहे तुम्हाला, तर मीन आणि मेडियन कॅल्क्युलेट करायला मला वाटत नाही काही प्रॉब्लेम असेल तर मला प्लीज चॅटबॉक्स मध्ये टाका. ओके, तर मी विथ द हेल्प ऑफ मीन आणि मेडियनच्या युजिंग आपण मोड कसा कॅल्क्युलेट करू शकतो. मोडचा काय फॉर्म्युला दिलेला आहे, मोड इज इक्वल टू 3 median मायनस 2 मीन. ओके, म्हणजे जो तुमचा मीडियनची व्हॅल्यू आलेली असेल त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचंय, मायनस काय करायचंय, मीन जो काय येईल त्याचा त्या पूर्ण डेटाचा त्या मीनला 2 ने मल्टिप्लाय करायचा आणि जस्ट सिंपल सबस्ट्रॅक्शन करायचंय.
ते जे काय आन्सर येईल ते तुमचा काय असणार आहे, तुमचा मोड असणार आहे. ओके, म्हणजे विथ द हेल्प ऑफ मीन आणि मीडियन सुद्धा तुम्ही तुमचा मोड कॅल्क्युलेट करू शकता, कारण की ह्या तिन्ही टर्म्स ह्या इंटर रिलेटेड आहेत. ओके ओके, त्याच्यानुसार आपण ह्या मीन मीडियन मोड आपण असे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आता बाय आता फर्स्ट एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे, फॉलोइंग डेटा शोज द एजेस ऑफ 20 स्टुडंट. काय सांगितलेलं आहे की एक डेटा दिलेला आहे, त्या डेटामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, 20 स्टुडंटचे एजेस दिलेले आहेत आणि आपल्याला काय फाइंड करायला सांगितलंय, फाइंड द मोड. ओके, हा 20 एक डेटा दिलेला आहे, 15, 17, 80 अप टू कुठपर्यंत 20. हा जो डेटा आहे तो तुम्हाला तो रॉ डेटा मिळालेला आहे. ओके, आता फर्स्ट आपण काय म्हणतो, बाय इन्स्पेक्शन. आता इन्स्पेक्शन म्हणजे काय करू शकतो, की काय करू शकाल तुम्ही, की पूर्ण जो डेटा आहे तुम्ही एकतर असेंडिंग अदरवाइज डिसेंडिंग ऑर्डर मध्ये प्लेस करून घ्या. ओके, असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर मध्ये प्लेस करून झाल्यानंतर आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणत असू की बाबा 15 हा डेटा 2 टाइम्स आपला रिपीट झालेला आहे, नंतर काय झालेलं आहे 16 हा डेटा तुमचा काय झालेला आहे 2 टाइम्स रिपीट झालेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर 17 हा डेटा तुमचा 3 टाइम्स रिपीट झालेला आहे. म्हणजे ह्याच टाईपमध्ये आपण काय केलेलं आहे, तुमचा संपूर्ण जो डेटा आहे तो तुम्ही काय केला आहे, एकतर असेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्ही पहिल्यांदा प्लेस करून घेतलेला आहे. आता प्लेस करून झाल्यानंतर प्रत्येक नंबरची फ्रिक्वेन्सी किती टाइम्स रिपीट झालेली आहे ती बघून घ्यायची. 15 हा नंबर 2 टाइम्स रिपीट झालेला आहे, 16 हा नंबर 1 टाइम आहे, 17 हा नंबर 3 टाइम्स झालेला आहे. असंच आपण प्रत्येक नंबर हा किती टाइम्स रिपीट झालेला आहे तो बघून घेतलाय आणि त्याच्यानंतर आपण फायनलाइज काय केलेलं आहे की 22 हा डेटा किती टाइम्स रिपीट झालेला आहे, तर 5 टाइम्स रिपीट झालेला आहे आणि 24 हा डेटा 1 टाइम रिपीट झालेला आहे. ओके, म्हणजेच काय सांगितलेलं आहे की पूर्णपणे ह्या पूर्ण डेटामध्ये 22 हा नंबर हा 5 टाइम्स रिपीट झालेला आहे. राईट, सो दॅट्स वाय काय आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुणाची आहे, तर 22 ची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती, तर 5. ओके, सो दॅट्स वाय आपण काय सांगू शकतो की 22 इयर्स काय सांगितलेलं आहे की जो आपला मोड जो काय असेल तो किती मिळणार आहे आपल्याला त्या ठिकाणी 22. का, कारण की 22 हा डेटा हा 5 टाइम्स म्हणजेच काय झालेला आहे, मॅक्झिमम टाइम्स हा 22 हा डेटा तुमचा काय केलेला आहे, रिपीट झालेला आहे. सो दॅट्स वाय आपण काय मोड सांगू शकतो, मोड हा तुमचा डायरेक्टली तुम्ही सांगू शकता की 22 इयर्स हा तुमचा काय आलेला आहे, मोड आलेला आहे. ओके, आता डिस्क्रीट सिरीज मध्ये आता सपोज हाच डेटा आपण काय करू शकतो, डिस्क्रीट सिरीजच्या फॉर्म मध्ये आपण काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. ओके, त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे की इच एंड एव्हरी व्हॅल्यूची तुम्ही काय केलेलं आहे, तुमचा डेटा लिहून घेतलेला आहे की बाबा कोणता डेटा किती टाइम्स रिपीट झालेला आहे. 15 हा 2 टाइम्स आहे, 16 हा 1 टाइम आहे. जे मी आता इथे बाय व्हर्बली बोलली आहे तेच आपल्याला इथं रिटर्न फॉर्मॅटमध्ये दाखवलेलं आहे. ओके, 18 हा 2 टाइम्स रिपीट झालेला आहे, 19 हा 1 टाइम आहे, 20 हा 2 टाइम्स रिपीट झालेला आहे, 21 2 टाइम्स, 22 5 टाइम्स. मग काय करायचं, ह्यांच्यामधली मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे ती आपल्याला फर्स्ट चेकआउट करायची. आता मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे, तर 5. राईट ना, बाकीचे नंबर्स आहे 2 3 हे लेस दॅन 5 आहेत. सो दॅट्स वाय मग तुमचा मोड काय होणार आहे, 5 ह्या फ्रिक्वेन्सीला रिलेट करणारा नंबर जो काय आहे तो तुमची काय असणार आहे, तुमची मोडल व्हॅल्यू असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे, तुमचा मोड असणार आहे. म्हणून तुमचा मोड किती आलेला आहे, 22. व्हायसा वर्षा तुम्ही कोणत्याही मेथडने तुम्ही तुमचा आन्सर एक्सप्लेन करू शकता. ओके, एकतर ह्या वेनी एक्सप्लेन करा, अदरवाईज ह्या वेनी एक्सप्लेन करा, कोणताही वे तुमचा ऍक्च्युली चालू शकतो. ओके, जस्ट फॉर डिस्क्रीट सिरीज प्रत्येक वेळेस आपला क्वेश्चन हा कोणत्या सिरीजच्या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे तो आपल्याला फर्स्ट चेक करून घ्यायचा आहे. ओके, फर्स्ट आपण चेक करून घ्यायचं की कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपला क्वेश्चन आलेला आहे. तर हा आपला क्वेश्चन जस्ट सिम्पल एक डिस्क्रीट फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण डिरेक्टली आपला आन्सर पण कॅल्क्युलेट केलेले आहे. पण जर ग्रुप फ्रिक्वेन्सीमध्ये असेल किंवा काय ते पण पुढे बघूया. आता सेकंड काय दिलेलं आहे बघा, द फॉलोइंग आर द मार्क्स ऑब्टेन बाय द बायोटेक स्टुडंट, फाइंड द मोड. ओके, सेम क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, एक रॉ डेटा दिलेला आहे. ओके, बायोटेकच्या स्टुडंटचं काय दिलेलं आहे, तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, तुमचा मोड कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. फर्स्ट स्टेप काय केली तुम्ही, फर्स्ट तुम्ही संपूर्ण डेटा तुमचा काय म्हणतात तुमच्या असेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्ही प्लेस करून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढे काय केलेलं आहे, हा क्वेश्चन तुमचा कोणत्या फॉर्म्युल्याने, बाय मीन अँड मोड. हा बघा जो इथं फॉर्म्युला होता, विथ द हेल्प ऑफ मीन अँड मीडियन च्या मीन अँड मीडियनच्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला काय केलेलं आहे, तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. ओके, आता काय सांगितलेलं आहे बघा, सिन्स इच व्हॅल्यू ऑकर्स वन्स देर इज नो मोड.
ओके, प्रत्येक व्हॅल्यू ही एक एक टाइम्सच तुमची रिपीट झालेली आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला डायरेक्टली तुमचा मोड किती आहे तो पण सांगू शकत नाही. ओके, ऑल द व्हॅल्यूज आर मोड, त्याच्यामुळे काय असणार आहे, प्रत्येक व्हॅल्यू ह्या मोड असणार आहेत. ओके, हावेवर वी कॅन फाइंड मोड युझिंग इम्पेरियल फॉर्म्युला. आता मोड इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे इम्पेरियल फॉर्म्युलामध्ये, मोड इज इक्वल टू 3 इंटू मीडियन मायनस 2 इंटू मीन. ओके, मीडियन जो काही येईल त्या मीडियनला तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, मायनस जो तुमचा मीन असेल त्या मीनला तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, आता हा पूर्ण डेटा आपल्याला डिस्क्रीट फॉर्मॅटमध्ये आलेला आहे, राईट. कारण की इथं कोणताही ग्रुप सांगितलेला नाहीये, काही सांगितलेलं नाही, जस्ट एक सिम्पल एक रॉ डेटा दिलेला आहे आणि तुम्हाला डिरेक्टली डिस्क्रीट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळतोय. ओके, तर डिस्क्रीट फॉर्मॅटमध्ये असल्यामुळं तुम्ही तुमचा डिरेक्टली मीन कॅल्क्युलेट करू शकता. कोणत्या फॉर्म्युल्यानुसार, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन. म्हणजेच काय, पूर्ण जो तुमचा रॉ डेटा दिलेला आहे त्यांची ऍडिशन डिवायडेड बाय किती नंबर्स आहेत तुमचे टोटल ते. इथे किती दिले, 20 नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे एन किती होणार आहे त्या ठिकाणी 20. आणि तुमचा समेशन ऑफ एक्स म्हणजेच अप टू 0 पासून 45 पर्यंत सगळ्यांची ऍडिशन करा. ऍडिशन करून झाल्यानंतर जे काय आन्सर येईल ते तुमचं काय असणार आहे, समेशन ऑफ एक्स. म्हणजेच आपल्याला इथे किती मिळालेले आहे, 455. ओके, म्हणजे समेशन ऑफ एक्स आपल्याला 455 मिळालेलं आहे आणि नंबर ऑफ युनिट्स किती आहेत त्याचे 20 आहेत. म्हणजेच 455 डिवाइडेड बाय 20 इज इक्वल टू 22.7. हा काय झाला, ओनली मीन मिळाला आपल्याला. ओके, आता मीडियन आपण कसं कॅल्क्युलेट करतो, आता 20 स्टुडंट्स आहेत, 20 स्टुडंट्स आहेत म्हणजेच आपला डेटा काय झालेला आहे की आपल्याला इव्हन जो आपण मीडियन आपण कॅल्क्युलेट करताना कॅल्क्युलेट केलेली आहे की इव्हन व्हॅल्यूजसाठी आपण मीडियन कशी कॅल्क्युलेट करतो, मीडियन इज इक्वल टू काय करतो, n अपॉन 2 नंबर जो काय आहे प्लस n अपॉन 2 प्लस 1 चा जो काय नंबर असेल तो डिवायडेड बाय काय असणार आहे 2, राईट ना, कारण की आपण मीन कॅल्क्युलेट करतो त्याची. आता 10th नंबर कोणता आला, n अपॉन 2 म्हणजेच किती, 20 अपॉन 2 म्हणजेच किती झालं 10, राईट. म्हणजे 10th व्हॅल्यू जी काय आहे त्या 10th व्हॅल्यू किती आलेली आपल्याला 23. क्वेश्चन मध्ये अगेन बघा, अरेंज केल्यानंतर 10th व्हॅल्यू किती मिळालेली आपल्याला 23 आणि त्याचीच नेबर कोणती व्हॅल्यू मिळालेली आहे 25. ओके, म्हणजेच काय आलं 23 प्लस 25 डिवायडेड बाय 2 म्हणजेच तुमचा मीडियन किती मिळाली तुम्हाला 24. ओके, इथपर्यंत कळतंय का? प्लीज मला पटकन स्पीकर ऑन करून सांगा, जास्त वेळ. अथर्व, हा कळतंय, कळतंय का? हो. ओके. त्याच्यानंतर मीडियनचा जो काही पार्ट आहे, मीडियनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मीडियन डायरेक्टली मिळाले. आता लास्ट टाइमचे आपले लेक्चर जे होते ते रेफर करून बघा एकदा. मीडियन आपल्याला जी काय आहे ती आपण तुम्ही काय केलेलं आहे, ओनली 10th व्हॅल्यू आणि 11th व्हॅल्यू त्यांचं काय केलं आहे डिवाइड बाय 2 केलेलं आहे. जे काय आन्सर येईल ते तुमची काय असणार आहे, मीडियन असणार आहे. ओके, बाय इम्पेरियल फॉर्म्युल्यानुसार आपला फॉर्म्युला काय होता, मोड इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. ओके, त्याच्यानुसार आपला फॉर्म्युला ऍज इट इज लिहून घेतलाय आणि मीडियन आपल्याला किती मिळालेली आहे 24 आणि मीन किती मिळाला आहे 22.7. म्हणजेच आपल्याला मोड किती मिळतो इथे 26.50. जस्ट सिंपल कॅल्क्युलेशन करून घ्या, यांचं मल्टिप्लिकेशन आधी करून घ्या, नंतर सबस्ट्रॅक्शन करून घ्या आणि जे काय आन्सर येईल ते तुमचा काय असणार आहे मोड. ओके, म्हणजे आपला इम्पेरियल फॉर्म्युला कसा यूज करायचा तो पण कळाला का तुम्हाला? ओके, लक्षात घ्या, जर तुम्हाला रॉ डेटा दिलेला आहे, परत एकदा मी रिपीट करते, रॉ डेटा मिळालेला आहे, त्या रॉ डेटावरून जर तुम्हाला मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीचा नंबर एखादा मिळाला, फॉर एक्झाम्पल आता जे लास्ट क्वेश्चन होतं ह्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम 22 हा नंबर मॅक्झिमम टाइम्स तुम्हाला रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक मोड मिळतोय. पण ह्या ठिकाणी काय होत होतं, ह्या सेकंड क्वेश्चन मध्ये एकही मोड आपल्याला फाइंड होत नव्हता. का? कारण की एकही नंबर हा रिपीटेड नाहीये. ओके, एकही नंबर रिपीटेड नसल्यामुळे आपल्याला डायरेक्टली आपण आपला मोड आहे कोणता मोड आहे तो आपण कॅल्क्युलेट करून देऊ शकत नाही. सो दॅट्स वाय आपण इथं कोणताही फॉर्म्युला यूज केलेला आहे, तुमचा इम्पेरियल फॉर्म्युला यूज केलेला आहे. इम्पेरियल फॉर्म्युला काय आहे, मोड इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. ओके, जस्ट आपण सिंपल तुमचे मीन आणि मीडियन काढून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचा मोड तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. ओके, तर हा जो आपला पार्ट झालाय मीडियन मोड कॅल्क्युलेट करायचा, म्हणजेच आपलं काय आलेलं आहे, बाय इन्स्पेक्शन मेथड आपण बघून झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर काय बघितलेलं आहे आपण,
तुमचं आता ग्रुपिंगचा पण एक पार्ट बघायचा. ग्रुपिंगचा पार्ट जरा पुढे आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं ही बाय इन्स्पेक्शन मेथड आपल्याला काय सांगितलेली आहे बघा. एक मिनिट. Okay, when there is a regularity and homogeneity in the series, then there is a single mode which can be located at a glance by looking into the frequency column for having maximum frequency. म्हणजेच काय आहे, बाय इन्स्पेक्शन मेथड म्हणजेच कोणती मेथड आतापर्यंत आपण ही जी फर्स्ट मेथड बघितली होती की डिरेक्टली आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ती आपली काय झाली, इन्स्पेक्शन मेथड. ओके, बाय बघून सुद्धा आपण काय करू शकतो, डिरेक्टली आपण कोणता मोड आहे तो आपण डिरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो किंवा आपण तो फाइंड करून घेऊ शकतो. ओके, आता इथं काय दिलेलं आहे, फाइंड मोड फ्रॉम द फॉलोइंग सिरीज. ओके, आता काय दिलेलं आहे, हाईट दिलेली आहे, हाईट्स दिलेले आहेत आणि नंबर ऑफ पर्सन्स दिलेले आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा 180 हा फ्रिक्वेन्सी किती आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ही 10 आहे. राईट, म्हणजेच 10 पर्सन्सचे 180 हाईट आहे. ओके, म्हणजेच काय असणार आहे की बाकीचे जे आहेत ते कमी आहेत. म्हणजेच आपला काय झालं, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे, 10. त्याच्यामुळं 10 ला करस्पॉन्डिंग नंबर कोणता आहे तर 180. म्हणजेच आपला मोड किती मिळतोय आपल्याला, 180. इथे खाली पण तेच आपल्याला सांगितलंय बघा. बाय इन्स्पेक्शन ऑफ द फ्रिक्वेन्सी इट इज नोटेड दॅट द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 10. ओके, म्हणजेच काय असणार आहे, हे बघा लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय की मॅक्झिमम टाइम एखादा नंबर किती वेळा रिपीट होतोय. आता हाईट दिलेले आहेत, हाईट हा कॉन्स्टंट नंबर आहे, हाईट हा काही चेंज होणारा नाहीये. पण त्या हाईट नुसार आपले नंबर ऑफ पर्सन्स आहेत ते किती वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत. ओके, म्हणजेच 2 पर्सन्स आहेत, त्यांची हाईट किती दिली आहे, म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल घ्या की हा एक सर्वे केलेला आहे. सर्वेनुसार आपल्याला काय मिळालेलं आहे की 150 हाईट्सचे आपल्याला 2 पर्सन्स मिळाले, 160 हाईट्सचे 4 पर्सन्स मिळाले. म्हणजे फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय होणार आहेत, त्या मॅक्झिमम आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज किती आहेत त्या आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचे. म्हणजेच आपली हाईट किती मिळालेली आहे, 180 ला आपल्याला मॅक्झिमम जी व्हॅल्यू आहे ती किती मिळते, नंबर ऑफ पर्सन्स हे आपले 10 आहेत. राईट, त्याच्यामुळे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे तर 10 आहे. म्हणजेच आपल्याला हाईट किती मिळते, आपल्याला आपला मोड किती मिळतोय, 180. ही जी आहे ती आपली सिंपल मेथड बाय इन्स्पेक्शन. आता सेकंड मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. आता इथून पुढे जो पार्ट आहे आपला जो ग्रुपिंग मेथड. ओके, when there are irregulation in the frequency increases or decreases and hampered the way or 2 or more frequencies are equal, then the not obvious that which one is the maximum frequency. In case we use method of grouping to decide which one may be considered as a maximum frequency. ओके, आता आपल्याला ह्याच्यामध्ये स्टेप्स काय काय आहेत तर पहिल्यांदा स्टेप्स बघून घ्या. फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला प्रिपेअर ग्रुपिंग टेबल. पहिल्यांदा आपल्याला टेबल ग्रुप लक्षात घ्या, कोणत्याही मीन मेडियन मोड मध्ये जर ग्रुप पार्ट आला तर ग्रुप पार्ट आल्यानंतर आपल्याला फर्स्ट आपल्याला टर्म करावं लागते की तुमचा पहिल्यांदा तुमचा टेबल तुम्हाला क्रिएट करून घ्यावा लागतो. सेकंड ह्याच्यामध्ये प्रिपेअर अनालिसिस टेबल. जो तुमचा अनालिसिस टेबल आहे तो अनालिसिस टेबल कॅल्क्युलेट करावा लागतो. नंतर आपल्याला तुमचा मोड आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो. ओके, हा एक आपल्याला एक जस्ट एक जनरल आयडिया दिली की कसा कॅल्क्युलेट करायचं वगैरे. आपण क्वेश्चन्स नुसार आपण बघून घेऊया. ओके, आता इथं काय सांगितलेलं आहे बघून घ्या. प्रिपेरिंग अ ग्रुप टेबल वी प्रोसीड ॲज अ फॉलोज. फर्स्ट पण काय सांगितलेलं आहे, गिवन फ्रिक्वेन्सीज, ज्या फ्रिक्वेन्सीज दिल्या त्या आपण आहेत ॲज इट इज घेऊन घ्यायचे. त्याच्यानंतर काय असणार आहे, सेकंड कॉलम मध्ये गिवन फ्रिक्वेन्सीज आर ॲडेड टूज. ओके, ॲडेड इन टूज. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, कॉलम 3 मध्ये आपल्याला काय असणार आहे, द गिवन फ्रिक्वेन्सीज आर ॲडेड इन टू लिव्हिंग आउट ऑफ द फर्स्ट फ्रिक्वेन्सी. फोर्थ मध्ये काय असणार आहे, थ्रीज मध्ये. म्हणजेच काय असणार आहे, एक एकने आपल्याला काय करायचे ते आपल्याला फ्रिक्वेन्सीज ह्या इन्क्रीज करत जायचे. आणि सेकंड वन काय असणार आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ द अनालिसिस टेबल. The value of containing the maximum frequency are noted down for each column are written in a table called as analysis table. जो काय analysis table आहे तो मी पुढे एक्सप्लेन करते. पुढे काय दिलेलं आहे, लोकेशन ऑफ मोड. ओके, मग लोकेशन ऑफ मोड काय सांगितलं, द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल
which occurs maximum number of time in the analysis table called as mode. ओके, आता इलस्ट्रेशन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, कॅल्क्युलेट द मोड ऑफ द फॉलोइंग सिरीज दिलेली आपल्याला 12, 13, 14, 15 अप टू 18 पर्यंत व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि फ्रिक्वेन्सीज किती दिलेल्या आहेत 2, 10 वगैरे ह्या काय दिलेल्या आहेत तुम्हाला फ्रिक्वेन्सीज दिलेल्या. ओके, आता आपल्याला ग्रुपिंग टेबल नुसार करायचंय. आता ज्या काय व्हॅल्यू आपल्याला इथे एक्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत 13, 12, 13, 14 वगैरे, तो आपला फर्स्ट आपला काय आहे, फर्स्ट जो आपला कॉलम आहे तो आपण कशाने घेतोय, जो तुमचा एक्स गिवन दिलेला आहे ते गिवन आपल्याला कॅल्क्युलेट आहेत तसंच लिहून घ्यायचे. ओके, फ्रिक्वेन्सी सुद्धा आपण काय केलेला आहे, जो तुम्हाला गिवनचा पार्ट दिलेला आहे फ्रिक्वेन्सीचा तो सुद्धा तुम्ही काय केलेला आहे ॲज इट इज फॉर्मॅट मध्ये लिहून घेतलेला आहे. म्हटलं एकदा वायसा वर्षा चेक करून बघा, 2, 10, 3 अप टू 7, 2, 10, 3 अप टू 7 हा तुमचा काय आला फ्रिक्वेन्सीचा पार्ट तुम्ही ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड टेबल मध्ये आपण काय सांगितलेलं आहे, ग्रुप. आता फर्स्ट टूचा फर्स्ट ग्रुप घेतला आपण, फर्स्ट टूच्या ग्रुपचे ऍडिशन किती मिळाले आपल्याला 12, सेकंड टूची ऍडिशन किती मिळते आपल्याला 11, थर्ड ग्रुपची ऍडिशन किती मिळते आपल्याला 17. ओके, त्याच्यानुसार आपल्याला किती व्हॅल्यू मिळत आहेत आणि अशाच आपल्याला काय करायचं प्रत्येक वेळेस आपल्याला कॅल्क्युलेट करत जायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, आपल्याला जो आपला मोड आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, हे ऍज अ हे बघा कंटिन्यू बघत जा. हे बघा 13 मध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, ह्यांचे आपल्याला काय मिळाले अनालिसिस टेबल मिळाले आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे की द प्रोसेस ऑफ कॉम्प्युटिंग मोड इज इन केस ऑफ ग्रुप सिरीज और ग्रुप frequency distribution with the help of formula involves the step table. Determine the model class. Okay, the model class सांगितलेलं आहे, the class having the maximum frequency is called as a model class. ओके, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ज्या ग्रुपला क्लासला मिळणार आहे तो काय असणार आहे तुमचा मॉडेल क्लास असणार आहे. दिस इज डन आयदर बाय इन्स्पेक्शन और बाय ग्रुपिंग मेथड. ओके, डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ मोड बाय अप्लाइंग द फॉर्म्युला. आता फॉर्म्युला, आता ग्रुप आलेला आहे, ग्रुप आल्यानंतर काय असणार आहे तुम्हाला एक काय स्पेसिफिक एक फॉर्म्युला दिलेला असणार आहे. आता हे बघा लक्षात घ्या, L1 म्हणजेच काय असणार आहे लोअर बाउंड किंवा आपण म्हणता येईल की जो तुमचा ग्रुप आलेला आहे त्या ग्रुपचा लोअर जी व्हॅल्यू असेल तो तुमचा काय असणार आहे लोअर बाउंड. त्याच्यानंतर F1 आणि F2 काय असणार आहेत दोन्हीही फ्रिक्वेन्सीज. ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे अपॉन 2 इंटू F1 मायनस F0 मायनस F2 इंटू L2 मायनस L1 म्हणजेच काय असणार आहे अप्पर बाउंड मायनस लोअर बाउंड. ओके, हा जो काय आहे तो आपल्याला मोडचा फॉर्म्युला दिलेला आहे. ओके, त्याच्यानुसार आपण जर एखादा क्वेश्चन बघून घेतला तर जे वेजेस आहेत तुम्हाला मोस्टली डिस्क्रीट सिरीज त्याच्यानंतर हा तुमचा ग्रुप सिरीज ह्या दोनच ह्याच्यावरती 5-5 मार्काचे क्वेश्चन विचारतात. ओके, जरी तुम्हाला स्पेसिफिकली जो हा ग्रुप टेबल आहे, ग्रुप टेबलचा मेथड आहे जो ह्याच्यावरती मोस्टली तुम्हाला ह्याच मेथडनी सॉल्व्ह करा असं कुणीही सांगत नाही. तुम्ही जस्ट सिम्पली तुमच्या ह्या मेथडनी बाय इन्स्पेक्शन मेथडनी जरी सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होत नाही. ग्रुपिंग मेथड हा जस्ट तुमच्या एक बाबा अशी एक मेथड आहे हे एवढ्यासाठी आहे कारण की तुमच्या सिलेबसमध्ये ग्रुपिंग मेथड तुम्हाला दिलेली नाहीये. ओके, त्याच्या तरीही आपण एक ग्रुपिंग मेथड आपल्याला जो काही बेसिक पार्ट आहे तो आपण बघून घेतलेला आहे. ओके, पण आपल्याला मोस्टली तुम्हाला जो फ्रिक्वेन्सी सिरीज आहे तो तुमचा बाय इन्स्पेक्शन मेथडने सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि त्याच्यानंतर मोड आहे तो तुमचा जो ग्रुप फॉर्मॅटमध्ये जर दिलेला असेल तर ग्रुप फॉर्मॅटमध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं तो पण आता इथं बघून घेऊ. आता काय दिलेलं आहे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ वेजेस इन फॅक्टरी इज ॲज फॉलोज, कॅल्क्युलेट द मोड. आता एक वेजेस दिलेले आहेत तुम्हाला आणि काय सांगितलेलं आहे तुम्हाला नंबर ऑफ वर्कर्स दिलेले. ओके, आता नंबर ऑफ वर्कर्स नुसार आपण काय करायचं तुम्हाला तुमच्या मोड कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. कसा मोड कॅल्क्युलेट करणार बाय इन्स्पेक्शन द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 16 हेन्स मॉडेल क्लास इज 30 अँड 40 30 to 40 आता इथे बघा फ्रिक्वेन्सीज मध्ये बघायला गेल्यानंतर फ्रिक्वेन्सीज काय काय मिळत आहे 6, 9, 10, 16, 12, 8, 7 ह्या काय तुम्हाला मिळाल्या तुमच्या फ्रिक्वेन्सीज मिळाल्या. ओके, आता फ्रिक्वेन्सीज मिळाल्यानंतर मॉडेल फ्रिक्वेन्सी मॉडेल क्लास आपण कसं लक्षात घेतो ते बघा, ज्या व्हॅल्यू ज्याची फ्रिक्वेन्सी हा पार्ट फक्त आणि फक्त ग्रुप फ्रिक्वेन्सीसाठी इथं बघा वाटलं तिथं मी शेजारी लिहून ठेवलेले आहे ग्रुप सिरीज. ओके, तो सगळा पार्ट काय होता तुमचा एक सिंपल डिस्क्रीट सिरीज होता
हा पूर्ण पार्ट काय आहे, पूर्णपणे वेगळा आहे. तुम्ही नाही तर डायरेक्टली काय कराल, त्याच्यानुसार तुम्ही हा जो ग्रुप आहे 30 to 40 हा तुम्ही मोड म्हणून लिहून देऊ शकाल. पण हा जो पार्ट आहे तो तुमचा पूर्णपणे तुमचा ग्रुप सिरीजचा पार्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली 30 to 40 हा तुमचा तुम्ही मोड म्हणून एक्सप्लेन करू शकत नाही किंवा डायरेक्टली लिहू शकत नाही की 30 to 40 हा मोड आहे. ओके, पण आपल्याला काय करू शकतो ह्याच्यामुळून की मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काय आहे, नंबर ऑफ वर्कर्स कुठे जास्त आहेत तर ह्या ग्रुपला म्हणजे 30 to 40 ला मॅक्झिमम नंबर ऑफ वर्कर्स आहेत, म्हणजे फ्रिक्वेन्सी 30 to 40 ची मॅक्झिमम आहे. ओके, तर हा जो आहे तो आपला काय मिळणार आहे त्या ठिकाणी, तिथं मॉडेल क्लास मिळणार आहे. ओके, तर मॉडेल क्लास मिळाला. आता मॉडेल क्लास किती मिळाला, 30 to 40, ज्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 16 आहे आपल्याला. ओके, क्वेश्चन मध्ये वाटलंच बघा, 16 फ्रिक्वेन्सी कशाची आहे, 30 to 40 ची आहे. म्हणजेच काय आपल्याला मिळाला, हा मॉडेल क्लास मिळालेला आहे. ओके, F0 म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा, फ्रिक्वेन्सीज ऑफ द प्री मॉडेल क्लास. ओके, प्री मॉडेल क्लास म्हणजेच काय, त्याच्या बरोबर एक्झॅक्टली आधीचा प्री मॉडेल आणि पोस्ट मॉडेल. प्री मॉडेल म्हणजेच काय असणार आहे, एक्झॅक्टली आधीचा जो काय आहे तो तुमचा काय असणार आहे, प्री मॉडेल क्लास. आणि एक्झॅक्टली नंतरचा जो असणार आहे 40 to 50 हा तुमचा काय असणार आहे, पोस्ट मॉडेल क्लास. ओके, आता F0 म्हणजेच काय असणार आहे, फ्रिक्वेन्सीज ऑफ प्री मॉडेल क्लास. प्री मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे, 10. ओके, F1 काय सांगितलेलं आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. ओके, मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे, 16. ओके, कारण की लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे ज्याची फ्रिक्वेन्सी जास्तीत जास्त असेल तो तुमचा काय असणार आहे, मॉडेल क्लास. मॉडेल क्लासच्या एक्झॅक्टली आधीचा असणार आहे तो काय असणार आहे, प्री मॉडेल क्लास. आणि तुमच्या मॉडेल क्लासच्या नंतरचा जो काय असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, पोस्ट मॉडेल क्लास. ओके, कन्फ्यूज होऊ नका, किंवा आपण सबसिडिंग मॉडेल क्लास सुद्धा त्याला म्हणतो. ओके, आता इथं काय सांगितलेलं आहे, F1 म्हणजेच काय असणार आहे, तुमचा फ्रिक्वेन्सीचं तुमचं काय सांगतो आपण, मॉडेल क्लास किती आपल्याला 16 मिळाला. ओके, त्याच्यानुसार नंतर का जो आपला पोस्ट मॉडेल क्लास आहे याला आपण काय म्हणतो, सबसिडिंग. त्याला त्याची फ्रिक्वेन्सी किती मिळालेली आहे, 12. म्हणजे आपल्याला F2 किती मिळत आहे आपल्याला, 12. ओके, आता लोअर बाउंड आणि अप्पर बाउंड काय आहे ते पण बघून घ्या. L1 म्हणजेच काय असणार आहे, लोअर बाउंड, आणि L2 म्हणजे काय असणार आहे, अप्पर बाउंड. म्हणजे जो तुमचा मॉडेल क्लास आलेला आहे त्याच्यातली मिनिमम व्हॅल्यू असेल तो तुमचा काय असणार आहे, लोअर बाउंड म्हणजेच L1 इज इक्वल टू 30, आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 40. सो दॅट्स वाय L2 तुमची किती आहे, 40. ओके, आता ह्या ज्या व्हॅल्यू तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या तुम्ही डायरेक्टली तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट ऑन करा. ओके, L1 प्लस F2 मायनस F0 अपॉन F2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2 इंटू I. ओके, पुढे कॅल्क्युलेट करून बघा, प्रत्येक व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळालंय, कॉन्स्टंट मिळालेला आहे 36. ओके, 36 मिळालेला आहे, आणि 36 मिळाल्यानंतर आपला जो मोड आहे तो मिळतोय आपल्याला 36. ओके, तर ह्या टाइप मध्ये आपल्याला मोड कॅल्क्युलेट करावे लागतात. तर आपले दोन्ही पार्ट झालेले जातात ह्या लेक्चरमध्ये, की एक सिंपल फ्रिक्वेन्सीचा डिस्क्रीट सिरीजचा जो काय आहे, डिस्क्रीट सिरीज मध्ये मधून आपण कसं फाइंड आउट करायचंय, आणि ग्रुप सिरीज मधून. प्लीज आता सगळ्यांनी स्पीकर ऑन करा, सगळ्यांनी A to Z सगळ्यांनी स्पीकर ऑन करा आणि मला आन्सर द्या. तुम्हाला व्हॉट इज मीन बाय मोड, कसं कॅल्क्युलेट करायचं आहे मोड, हा पार्ट कळालेला आहे की रिपीट करावा लागेल. अंकिता, आता मी प्रत्येकाला सांगते, एकेकाने ऑन करा आणि मला आन्सर द्या. अंकिता. येस मॅम. तुला पूर्णपणे मोडचा पार्ट कळालाय? हो मॅम. कोणत्या क्वेरीज आहेत? नाही. ओके, अथर्व. अथर्व. येस मॅम. हा, मोडचा पार्ट कळालेला आहे का? हो मॅम. काही क्वेरीज? हा, नो. ओके, ठीक आहे. इशरत परकर. येस मॅम. हा, पार्ट कळालाय का सगळं आपला मोडचा? येस मॅम. मीन मेडियन मोड आतापर्यंत सगळं कळाले, कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत? येस येस मॅम. ओके, रिपीट करायची काहीच गरज नाही ना? नो मॅम. ओके, रिदा. येस मॅम. पार्ट्स कळतायत? हो मॅडम. ओके, ऋतिक. येस मॅम. रिपीट करायची काय गरज?
No. ओके. सफा, Yes, ma'am. मोडचा पाठ कळालेला आहे का? Yes. ओके. आतापर्यंतच्या कोणत्याही लेक्चर मध्ये काय क्वेरीज वगैरे काय आहेत? No. ओके. शुभम, येस मॅम. आतापर्यंत मोडचा वगैरे पाठ सगळा कळतोय का? काय कोणता पाठ अवघड आहे किंवा काय असं काय वाटतंय? नाही कळते. ओके, चालेल. थँक्यू. मी आता हे लेक्चर स्टॉप करते. ओके.